नमस्कार मित्रांनो, हा माझा 2 एकरचा टरबूजाचा प्लॉट आहे आणि एक नंबर प्लॉट आहे मित्रांनो. ही बघा अशी आपली सेटिंग झालेली आहे. ही बघा हे असे आपले फळ टरबूज कमीत कमी 2, 2.5, 3 किलो पर्यंतचं टरबूज झालेलं आहे आणि बघू शकता मित्रांनो नंबर 1 सेटिंग झालेली आहे. परंतु मित्रांनो आता या 2 ते 3 किलोची साईजचं टरबूज झालेला आहे. अशा अवस्थेत बघा मित्रांनो, हा जो या टरबुजावरती हा जो चट्टा दिसतो तुम्हाला, हा आळीचा चट्टा आहे. याच्यावरती आळी लागलेली आहे. वरती आणि खालती असे पलटून बघायचं मित्रांनो टरबुजाला वरी आणि खाली दोन्ही साईडला ही आळी असते मित्रांनो. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला एक 100% उपाय सांगतो. जास्त खर्च करायची गरज नाही मित्रांनो. FMC कंपनीचं हे जे कोराजन आहे मित्रांनो, हे कोराजन मी अनुभवाने सांगतो, ना की कुणाच्या कंपनीवाल्याचं ऐकून किंवा कुणी सांगितलं असं नाही. मी माझ्या अनुभवाचे बोल सांगतो. हे जे कोराजन आहे हे एवढं इफेक्टिव्ह आहे या अळीसाठी. तुम्ही एकदा फवारणी घेतली की तुमच्या कमीत कमी 15 दिवस टरबुजावर म्हणा किंवा इतर कोणत्याही पिकावर म्हणा अळी होतच नाही मित्रांनो. अशा अवस्थेत कंपनी सांगते की आपल्याला 8 ते 9 ml याची फवारणी घ्यायची आहे प्रत्येक पंपाला. परंतु मित्रांनो याची कमीत कमी 10 ml नी जर तुम्ही फवारणी घेतली तर खूप इफेक्टिव्ह असं हे कोराजन आहे मित्रांनो. जास्त खर्च करायचा नाही, कमीत कमी खर्चामध्ये होऊन जातं मित्रांनो. आणि तुम्हाला असे टरबुजाचे नवीन नवीन जर व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.